बनावट कागदपत्रांच्या आधारे बँक खाते आणि सिम कार्ड यांचा वापर करून आर्थिक फसवणूक करणारी टोळी निष्पन्न झाली आहे। त्याच्यामध्ये आमचे छत्रपती संभाजीनगर आयुक्तालयातील ATB आणि गुन्हे शाखेच्या आमच्या अधिकाऱ्यांना अशी गोपनीय माहिती मिळाली होती की काही लोक बनावट सिम कार्ड त्याचबरोबर कागदपत्र वापरून बँक खातं काढतायत आणि त्याच्यावरती आर्थिक व्यवहार करतायत। अशी माहिती मिळाल्यावरून आमच्या पूर्ण पथकाने त्या ठिकाणी जाऊन कारवाई केलेली आहे। त्या ठिकाणी 3 इसम आम्हाला मिळून आले। त्याचबरोबर त्यांच्याकडे काही सिम कार्ड पण मिळालेले आहेत, त्यांच्याकडे काही बँक अकाउंट्स पण मिळाले आहेत। त्याच्यावरून आम्ही सायबर पोलीस ठाणे या ठिकाणी अपराध क्रमांक 13/2024 कलम 316, 318, 338, 336, 340, 35 भारतीय न्याय संहिताप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। त्याच्यामध्ये 3 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। सर, अकाउंट्स भाड्याने घ्यायचे असंही काहीतरी त्याच्यात संकल्पना होती, काय हे प्रकरण नक्की? या ठिकाणचे काही व्यक्ती इतर स्थानिक नागरिकांचे त्यांच्या संपर्कात राहून किंवा त्यांचे कागदपत्र घेऊन त्यांचे बँकेमध्ये अकाउंट्स काढत होते आणि ते अकाउंट्स ते या ठिकाणी स्वतः वापरत होते, ऑपरेट करत होते। किती मिळायचे पैसे त्याला, म्हणजे वापरायचे, ज्या वापरणार अकाउंटला किती पैसे द्यायचे, काय व्यवहार असायचे? नाही, ते ज्या व्यक्तीच्या नावानं अकाउंट काढलं जायचं त्याला ते 2000 रुपये देत होते आणि ते अकाउंट मग हे इसम वापरत होते। किती रुपयांचे त्या अकाउंटमध्ये ट्रान्झॅक्शन असायचे, काही असं? नाही, तर जे ट्रान्झॅक्शन झाले त्याच्याबाबत आमचा तपास सुरू आहे। आम्ही पूर्ण स्टेटमेंट वगैरे काढून जे पुढील तपास करत आहोत आम्ही। हे शहरापुरतं मर्यादित आहे की व्यापक मोठ्या प्रमाणात? सध्या आम्हाला हे लोक शहरातील अकाउंट्स वापरत असल्याची माहिती मिळाली आहे। या तपासामध्ये पुढील ज्या गोष्टी निष्पन्न होतील त्याप्रमाणे आमचा तपास चालू राहील। क्रिप्टोकरन्सीचं काय? याच्यामध्ये प्रथमदर्शनी तर त्याच्यात जे अकाउंट्स त्यांनी वापरले आहेत त्याच्यावरती काही अमाऊंट्स ट्रान्सफर झाल्याचं दिसून येतं। ते पैसे रक्कम पुढं कुठं गेली, त्याचा वापर कसा झाला या बाबतीत आणखीन तपास सुरू आहे। आणि काय आवाहन कराल तुम्ही ड्रोन उडवणाऱ्या लोकांना? छत्रपती संभाजीनगर शहरातील जे ड्रोन प्रतिबंधित क्षेत्र आहे त्या ठिकाणी विनापरवाना ड्रोन उडवणाऱ्या व्यक्तींवरती कारवाई करण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये बेगमपुरा पोलीस ठाणे या ठिकाणी 2 आणि दौलताबाद या पोलीस स्टेशनमध्ये 1 असे 3 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। याच्यामध्ये संभाजीनगरचे पोलीस आयुक्त माननीय श्री प्रवीण पवार सर यांनी यापूर्वी जे ड्रोन उडवणारे व्यक्ती आहेत, ड्रोन ऑपरेट करणारे व्यक्ती, त्यांची मीटिंग आम्ही घेतलेली होती। त्याचबरोबर मंगल कार्यालय जे आहेत त्या मंगल कार्यालय चालकांची पण मीटिंग घेतलेली होती। जे प्री वेडिंग शूटिंग करतात अशा इस्मांची पण मीटिंग घेतली होती। त्या सर्वांना सूचना यापूर्वी देण्यात आलेल्या होत्या की विनापरवाना कुणीही ड्रोन उडवणार नाही किंवा नो फ्लाय झोनमध्ये, रेड झोनमध्ये सुद्धा कुणी ड्रोन उडवणार नाही। त्यासाठी आमची सायबर पोलीस स्टेशनची सोशल मीडिया मॉनिटरिंगची एक टीम आहे। सोशल मीडिया मॉनिटरिंग करत असताना आमच्या असं निदर्शनास आलं की जे ड्रोन प्रतिबंधित क्षेत्र आहेत अशा क्षेत्रामध्ये काही लोकांनी ड्रोन उडवलेले आहेत विनापरवाना आणि त्याचे काही व्हिडिओज त्यांनी इंस्टाग्रामवरती अपलोड केलेले आहेत। त्याच्यावरती आम्ही ते सोशल मीडिया पेट्रोलिंग करून असे विनापरवाना ड्रोन उडवणाऱ्या व्यक्तींवरती कायदेशीर कारवाई केली आहे। त्याच्यामध्ये आम्ही 3 गुन्हे पण दाखल केलेले आहेत। काय आवाहन कराल तुम्ही ड्रोन उडवणाऱ्यांना? छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं आमचं असं आवाहन राहील की ड्रोन प्रतिबंधात्मक क्षेत्रामध्ये कुणीही विनापरवाना ड्रोन उडवणार नाही किंवा कुणाला ड्रोन उडवायचा असेल तर त्यांनी रीतसर संबंधित पोलीस स्टेशनकडून परवानगी घ्यावी, त्याशिवाय कुणीही असे ड्रोन उडवू नयेत। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।